माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण जाणून घेणार आहोत नवीन घरगुती किचन टिप्स। टिप नंबर 1, भेंडी शिजवताना त्या भेंडीच्या भाजीमध्ये 1 चमचा दही टाकल्यास भेंडीची भाजी चिकट होत नाही। टिप नंबर 2, मिठाला पाणी सुटू नये म्हणून मिठाच्या बरणीत थोडे तांदूळ टाकावे, यामुळे मिठाला पाणी सुटत नाही। टिप नंबर 3, साबुदाणा भिजत घालताना त्यात 2 ते 3 चमचे दूध घालून भिजत घालावे, म्हणजे साबुदाणा मोकळा व छान होतो। टिप नंबर 4, मसाला खराब होऊ नये म्हणून यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावेत। टिप नंबर 5, लिंबूचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावा। टिप नंबर 6, सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडा लिंबू चोळा, त्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील। टिप नंबर 7, शाही करी तयार करण्यासाठी नारळाचे दूध, काजूची पूड व खसखसची पेस्ट मिसळावी। टिप नंबर 8, नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते। टिप नंबर 9, आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकते। टिप नंबर 10, ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते। टमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टमॅटो केचपचा वापर करू शकता। धन्यवाद। अशाच नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।